शरण येत आहे, शरण येत आहे. ज्ञानेश्वरा, हे ज्ञानदेवा, आमच्यावर कृपादृष्टी ठेवून आम्हाला पवित्र करून घ्यावे हीच आपल्या चरणी नम्र प्रार्थना आहे. ज्ञानेश्वरा, ज्ञानदेवा, तुझा जास्तीत जास्त छळ दिला असेल ती अगदी प्रेम, पण मी बोळा आहे, मी भावडा आहे, मी गरीब आहे. ज्ञानेश्वरा, मला क्षमा कर. ब्राह्मण हो. अरे काय करताय? हे असलं करते करणं मला कळतं काय? शितूरात का धर्माच्या विरोधात तुमचे पावलं पडत आहे याचा नीट विचार करा आणि नंतर बोला. या सुभा तुमचा शहाणपणा करून नारबाला सांगा. मी एक शब्द ऐकणार नाही. तुमचा बाप ऐकल स्वर्गातला. विठ्ठल पंथा, तुझ्या मुलांची मुंद करणं आवश्यक आहे. तेव्हा मौजी बंधनाचा अधिकार आळंदीच्या ब्राह्मणांच्याकडून तुम्हाला मिळावा असा आम्ही तुम्हाला शुद्धीपत्र देण्यास तयार आहोत. देतो. वेदांच्या बाह्य आपण असे वागू नका. आमच्यासाठी इतरही वागतील त्यावेळेस त्यांना काय उत्तर आमच्यामध्ये धर्मात घोळाट होत नाही नाही म्हणू नका. अशी तुम्ही गावात चला, त्या ठिकाणी तुमचा सन्मान करू आणि शालुड्या करू नका. अशा नश्वर वस्तूमध्ये माझी मन गुंतवू नका. आता आम्ही असे आळंदीकडे रवाना होत आहोत. आमच्यावर आपली कृपा दृष्टी असू. या पुढे कधी आळंदी रहिण झालं तर आम्हाला दर्शनाचा लाभ द्यायचं विसरू नका. आम्ही ब्राह्मण आपल्याला काय दर्शन देणार? आपल्या दर्शनाची नेहमी आम्हाला ओढ लागली आहे. लागली आहे. मंडळी, येतो आम्ही गोदावरीच्या पवित्र प्रवाहात स्नान करून उद्या सूर्य उदय झाल्यानंतर सर्वत्र निघण्याची तयारी गेले वाटलं आता ते सर्वजण. आता मला या हरामखोर ब्राह्मणाचा चांगला समाचार घ्यायचा आहे. काय रे ब्राह्मण, काय रे शुद्धीवर आहात का रे तुम्ही? अरे खपट नाटकाला भुलणारे असलेले कसले शतमूर्ख तुम्ही? मला वाटते यांच्यात काहीतरी वैचारिक बुद्धीचा पाटा असेल, पण हे तर अगदीच महामूर्ख निघाले. त्या विट्या गारुडीच्या चेटकी आणि नजरबंदीच्या विद्येला म्हणून पाया काय पडता, पदर काय पसरता, भोपळ्यावानी धपाधप आपटता काय? अरे काय म्हणावं तुमच्या ब्याकपणाला. मला वाटतं यांच्यात काहीतरी विचारशक्ती असेल, पण हे तर नुसतं पहाड निघाले. अरे दूरवरतनी त्याहून पहा म्हणजे काय ते दिसेल. आता येऊ द्या तो विठ्या आणि तिथे चालते आळंदी देऊया. मग सांगतो विठोबाची जगावेगळी आळंदीला गेल्याच्या नंतर चौकामध्ये मी उभा राहून गो मारून सर्व गावकऱ्यांना ओरडून सांगतो की हा विट्या पैशांना शुद्धीपत्र आणायला गेला नव्हता, तर आपल्या मुलाला नजरबंदीची चिटकी विद्या शिकवायला गेला होता. खरं म्हणजे बाबानो, खरंच तुमच्याकडे काय दोष नाही, खरंच काय दोष नाही. आम्ही आळंदीचे ब्राह्मणच गाढव होतो, त्यांना तुमच्यासारख्या मोठ्या गाढवांकडे पाठवले. आणि हे तरी काय पैशांचे ब्राह्मण आहे का? हो म्हणे ना ब्राह्मण, हे तर पक्के सर्प आहे सर्प. हे कापणीवर आलेलं म्हातारं सर्प आणि ते मधलं डोंब्यानाथ आणि ते मांडूळ. मांडूळ कसलं? आजगर म्हणा ना, आजगर. त्या गारोड्याच्या पोराने पुंगी वाजवली आणि हे लागले सर्पागत मान डोलवायला. आणि ते तुमच्या तिघाच्या तोंडावर मी म्हणतोय घ्या काय करून घ्यायचे. आता ही व्याधी तर राहील करणार राहील, त्याचा विचार न करता शेतात खरपूस मार दिलाच पाहिजे. मारावं की न मारावं हा विचार करण्याच्या नाही सुद्धा राहील नाही. हे नुसते नजरेला दिसताक्षरी यांच्यावर मोठा जोडा करा. तो जोडा तुमच्या थोडा मारायचं बघायचा. तुम्ही कशाला त्रास घेता? मी सांगतो ना, सावध मंडळात आहे काय करू नका. पहिला टोला आपल्या या पैशांची यांना चांगली आठवण राहिली पाहिजे. आपण असं करू, त्या दोघांपैकी एकाचं मोडून टंगलं त्या लालबातच बोलूया, तोच आचरत आहे. ते बाबा काय मला
आपण असं करू, गावाचं 4 माणसांची गाठ घेऊ, थोडीशी पैशाची लावून दाखवून अर्धरात्री दादंबट गृहिणी आणि तिलंबट यांच्या घराला आग लावून त्याशिवाय माझ्या मनात त्या गावात चांगली ओळख आहे. पैकीचे लोक मला मानतात. आज रात्री दादाबट पाय मोडा मी दाबून धरलाय. अहो हा आटोपला की काय? त्याची नाडी पहा. नाडी किती असते का? आता तेव्हा नाडी संपल्यात जमा हे संपल्यात जमा ही बलामत आपल्यावर येईल. पळायचं बघायचं. की जरा व्यक्ती तुमच्यावरती खरोखर म्हटल्याप्रमाणे माझा पाय मोडला हो. आता मी आनंदीपर्यंत कसा जाणार? विसरा तुम्ही गेला असा 2 पायाने पळत पळत आळंदीपर्यंत, पण आता मला 1 पायाने लंगडत लंगडतच आळंदीपर्यंत जावी लागेल. हे असं